आठवणीचा चाट किती असतो दिवसभरामध्ये, ठीक आहे. आणि कालच्या मुरलीमध्ये बाबांनी मुख्यतः सांगितलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. मुलांनो, मनसा सेवाचा टाइम फिक्स करा, करना ही पडेगा. अंडरलाइन इस महावाक्य को, अंडरलाइन करिए, इसको अलबेला मत करो. अच्छे से मनसा सेवे का टाइम हमें फिक्स करना है. हमें पता है, बाबा को पता है, मेरे बच्चों के पीछे बहुत कारोबार है, बहुत कर्तव्य कर्म है. तो क्या करना पड़ेगा, हम तेज बच्चों को हमें क्या करना पड़ेगा. देखो, रात को थोड़ा सोने का जल्दी करना है, व्यर्थ बातों में नहीं जाना है, तो अपना टाइम बचेगा. हाँ, जल्दी बेड पे सो जाओ तो क्या हो जाएगा, अब जल्दी सुबह उठोगे. फिर अमृत वेले के बाद, अमृत वेला स्वयं के लिए कर दिया 40 मिनट या 45 मिनट. उसके बाद थोड़ा टाइम निकाल के विश्व को सकाश देनी है. क्योंकि कल के मुरली में बाबा ने डेफिनेटली कहा है की राजा बनायचं असेल तर तुम्ही अमृत, तुमचा एक विश्वाला सकाश, शांतीची किरणे बाबांच्याकडून तुमच्यावरती येतात, सुखाची किरणे, ते विश्वाला देण्यासाठी टाइम तुमचा फिक्स करा. फिर बाबा ने बोला करना पडेगा. सो करना पडेगा अंडरलाइन. तो बाप टीचर, आपला बाबा बाप आहे, टीचर आहे आणि सद्गुरू आहे. म्हणजे आता टीचरला मध्यभागामध्ये बघा, आणि मग एका बाजूला बाप आहे, दुसऱ्या बाजूला आहे सद्गुरू वरदान घेऊन. पण आपण जेव्हा टीचरांची बात ऐकू तेव्हाच बापाचा वरसा आणि सद्गुरूंचे वरदान प्राप्त होणार, हे लक्षात घ्या. म्हणूनसाठी मनसा सेवेचं टाईम मला वाटतं आपल्या कर्तव्य कर्मानुसार अमृत वेळेनंतर आपल्याला पहाटेचा टाईम थोडासा चांगला असेल, तेव्हा आपल्याला जबाबदारीचं खिचाव नसणार आहे, कुणाचं काही गोंधळ नसणार आहे. त्याच वेळेला आपण विश्वाला सकाश देऊ शकतो. एनिवेज, हे तर झाला माझा विचार, परंतु तुमच्या टाईमनुसार तुम्हीसुद्धा तुमचा मनसा सेवेचा टाईम फिक्स करू शकता. समजा सकाळी नाही जमलं तर तुम्ही शेतात जाता वगैरे, किंवा दुपारचं भोजनानंतर काही जणांना थोडं रिलॅक्स बसावं लागतं. भोजनानंतर कधीही पटापट काम करू नका, भोजनानंतर कधीही झपाझप चालू नका, कारण भोजनानंतर शरीरातला संपूर्ण रक्तप्रवाह पोटाकडे जातो, तिथे अन्न आपण घातलेलं असतं ते पचवण्यासाठी. म्हणूनसाठी कधीही लक्षात ठेवा, भोजनानंतर कधीही चालायचं असेल तर अतिशय हळूवार चाला. आणि तुमच्याकडे काहीच काम नसेल तर थोडा वेळ बसलं तरी चालेल. आणि थोडंसं चालायचंच असेल तर केवळ 100 पावले, ते पण अतिशय हळूहळू, ताकी पायाकडे सगळा रक्तप्रवाह नाही येता पोटाला व्यवस्थित पचनक्रियेमध्ये आपल्याला मदत करता येईल. अच्छा, आता आपण बघूया आजची मुरली. तर मनसा सेवेचं टाईम मात्र जरूर फिक्स करा. आता समजा एखाद्याला शेतामध्ये काम असतं, मग दुपारी तर रिलॅक्स करताना जेवणानंतर थोडंसं, मग तेव्हा बसून करा सेवा, मनसा सेवा. हां, तसं प्रकारे आपल्या समयीप्रमाणे, आपल्या जबाबदारीप्रमाणे मनसा सेवेचं टाईम मात्र फिक्स जरूर करा. अच्छा, थोडंसं लेट झालं तर मला माफ करा, कारण आता आमच्याकडे वाजल्या 9:14, म्हणजे तुमच्याकडे पण 7:45 वाजायला आले असतील. अच्छा, 25/8/2026 बापदादा मधुबनमधून. गोड मुलांनो, हांजी बाबा. बाबा आणि वारसाची आठवण करण्यामध्ये तुमची कमाई देखील आहे आणि तुमची तंदुरुस्ती देखील आहे. तुम्ही अमर बनता. प्रश्न, हृदयाला शुद्ध बनविण्याची सोपी युक्ती कोणती आहे. बघा, म्हणतात ना, देव भावाचा भुकेल आणि भाव हृदयामध्ये निर्माण होतो. मनामध्ये संकल्प येतात, भाव हृदयामध्ये निर्माण होतो. तर बाबा म्हणतात हृदयाला शुद्ध बनविण्याची सोपी युक्ती कोणती आहे. म्हणजे मनबुद्धीला सुद्धा सोपी युक्ती शुद्ध बनवण्याची. ऐका उत्तर, कुठेही राहा, कुठेही राहा. अरे, आज 24 तारीख आहे ना. टू फोर या कोई बात नहीं, 24 है आज.